धडा 11. गोल्डन बॉय नीरज चोप्रा. पाठ परिचय. जिद्द, एकाग्रता आणि अभ्यास या जोरावर आपण आपले ध्येय गाठू शकतो. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे, हे नीरज चोप्रा याने आपल्या उदाहरणातून पटवून दिले आहे. तर मुलांनो, आता आपण या पाठाचे वाचन करूयात. नीरज चोप्रा यांचे पूर्ण नाव नीरज सतीश कुमार चोप्रा असे आहे. त्यांच्या आईचे नाव सरोजदेवी असे आहे. त्यांचे वय 26 वर्षे एवढे आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1997 मध्ये हरियाणा येथील पानिपतमध्ये झाला. त्यांचे शिक्षण DAV कॉलेज, चंदीगड येथे झाले. लहानपणी नीरज फार लठ्ठ होता. एकदा स्थानिक मुलांनी त्याला त्याच्या लठ्ठपणाबद्दल डिवचल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला मडलौडा येथील व्यायामशाळेत दाखल केले. नंतर त्याला पानिपतच्या एका जिममध्ये दाखल करण्यात आले. तेथे असताना त्यांनी जवळच्या पानिपत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरलाही भेट दिली, जिथे भाला फेकणारा जयवीर चौधरीने त्याच्या सुरुवातीच्या प्रतिभेला ओळखले. तेथे नीरजची भाला फेकणे या खेळाशी ओळख झाली. त्याने नीरजच्या 40 मीटर थ्रो साध्य करण्याच्या क्षमतेचे निरीक्षण केले आणि त्याच्या ड्राईव्हने प्रभावित होऊन ते त्याचे पहिले प्रशिक्षक बनले. चौधरींच्या प्रशिक्षणानंतर 13 वर्षीय चोप्राला त्याच्या घरापासून 4 तासांच्या अंतरावर पंचकुलातील ताऊ देवीलाल क्रीडा संकुलात दाखल करण्यात आले. तेथे त्याने प्रशिक्षक नसीम अहमद यांच्याकडे प्रशिक्षण घेतले, ज्याने त्यांना भालाफेकसह लांब पल्ल्याच्या धावण्याचे प्रशिक्षण दिले. 2018 साली गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 86.47 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले. तसेच 2018 साली जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 मीटर अंतरावर भाला फेकून नीरजने सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. 2020 टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करून नीरजने सुवर्णपदक जिंकले. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. नीरजला क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार दिला. तसेच 2021 मध्ये नीरजला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला आणि 2022 मध्ये नीरजला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. नीरज चोप्राचे युवांना हेच सांगणे आहे की जिद्द, एकाग्रता आणि अभ्यास या जोरावर आपण आपले ध्येय गाठू शकतो. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे.